राज्यातील विना अनुदानित अंशतः अनुदानित शिक्षकांना टप्पा अनुदान देण्याचे शासनाकडून गेल्या वर्षी घोषित करण्यात आले। मात्र त्याची प्रभावी अंमलबजावणी होत नसल्याने शिक्षकांना अडचणींना सामोरे जावे लागत आहे। त्यामुळे शाळांच्या टप्पावार अनुदान देण्याच्या निर्णयाची प्रभावी अंमलबजावणी करावी अशी मागणी भाजपच्या शिक्षक आघाडीचे महाराष्ट्र प्रदेश सहसंयोजक तथा शिक्षक महासंघाचे संस्थापक अध्यक्ष चंद्रशेखर भोयर यांनी केली आहे। भोयर यांनी शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या प्रश्नावरून अमरावतीचे पालकमंत्री तथा राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे लक्ष वेधून घेत मुंबईच्या आझाद मैदानावर गेल्या 20 दिवसांपासून सुरू असलेल्या शिक्षकांच्या आंदोलनाची दखल घेण्याची देखील मागणी केली आहे। पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे शुक्रवारी अमरावती जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते। दरम्यान शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्या संदर्भातील निवेदन चंद्रशेखर भोयर यांनी त्यांना दिले। भोयर यांच्या मागणीला पालकमंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद देत लवकरच या संदर्भातील प्रक्रिया गतीने पुढे नेणार असल्याचे म्हटले। महाराष्ट्रातील 65,000 अंशतः अनुदानित जे शिक्षक आहेत त्यांना वाढीव टप्प्याचा अनुदानाचा GR मागच्या वर्षी शासनाने निर्गमित केला, परंतु प्रत्यक्षात त्याचा लाभ अजूनपर्यंत मिळाला नाही। आमचे जवळपास शिक्षक बांधव 2,000 ते 2,500 शिक्षक बांधव आझाद मैदानात आंदोलनाला बसले आहे। आज मी त्या माध्यमातून पालकमंत्री महोदय आदरणीय महसूल मंत्री चंद्रशेखरजी बावनकुळे साहेबांना सांगितलं की मागच्या वर्षी GR निघाला आहे, परंतु प्रत्यक्षात पगार मात्र मिळाला नाही, तर त्याची अंमलबजावणी या अधिवेशनात झाली पाहिजे। आणि जे काही टप्पावाढीचं जे नियम आहे 20, 40, 60, 80, 100 त्या प्रचलित नियमानुसार टप्पावाढ झाली पाहिजे, म्हणजे जेणेकरून दरवर्षी यांना उपोषणाला आंदोलनाला बसण्याची गरज पडली नाही पाहिजे। कारण हे सगळे लोक आता रिटायरमेंटला आले आहे आणि आयुष्याच्या उत्तरार्धात हे आंदोलनाला बसणे हे काही योग्य नाही आणि यासाठी आपण शिक्षण मंत्र्यांसोबत चर्चा करावी आणि या अधिवेशनात तात्काळ त्यांना पगार सुरू करावा, त्यांना निधी द्यावा हे मी या बाबतीत आम्ही सगळ्या शिक्षकांच्या वतीने निवेदन दिलं आणि त्यावर पालकमंत्री महोदयांनी सांगितले की तात्काळ या बाबतीत आम्ही बैठक लावतो, तुम्ही पण सुद्धा सगळ्यांना घेऊन या बैठकीला आणि आपण तो प्रश्न मार्गी लावू। विदर्भ न्यूज ब्युरो, अमरावती।